सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। आज या पिंपळगाव कोलतेमध्ये दुसरा दिवस आहे सत्संगाचा आणि तिसरं सत्र आपण घेतो आहे। आज आपल्या या कार्यक्रमाला शुभचिंतन आशीर्वाद देण्यासाठी खास भायगाववरून आलेले परमपूजनीय परम महंत श्री सुरवत मुनी, त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर असलेले दुसरे जे बाबा आहेत ते डॉक्टर पाटील सुरेश, अर्जुन दादा आहे, कमलाकर दादा आहे, हे सर्वच भायगाववरून इतरही सद्भक्त आलेले। आपण सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलेलं आहे। पुन्हा एकदा आपण स्वागत करू। आस असेल, इच्छा असेल तर माणूस प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नाला जोड देऊन पोचतो। ते किती किलोमीटरवरून इथं आलेले? 50 किलोमीटरवरून। आपल्या गावातले लोक जवळ आहे तरी त्यांना यायला वेळ नाही आहे। याचं कारण की आपण काय करतोय, काय कशासाठी करतोय आपल्याला लक्षात येत नाही। आत्ताच आपल्या पुढे माझ्याबरोबर आलेले नाशिकवरून परमार्ग सेवक अनिल दादा आहे, परत संभाजीनगरचे पुष्कर आहे, यांनी मार्गदर्शन केलं आणि तुम्हाला आव्हान केलं, तुम्ही संकल्प सोडा, अनुसरा, अनुसरल्याशिवाय देव भेटत नाही। तुम्हाला वाटतं एवढा मुलगा आपल्याला काय सांगाल, आमचे वय किती झाले, आमचे काय असेच सफेद झाले काय, याच्या इतके आम्हाला नातू आहे। परंतु त्यांचं वैशिष्ट्य आहे का त्यांनी संकल्प सोडलेला आहे। तुम्हाला वाटतं संकल्प काय आहे? संकल्प काय आहे? तर संकल्प म्हणजे काय, आपण एखादा विषय मनाशी ठाम धरतो की आपल्याला हे करायचं आहे। आपण काय करतो, शब्द देतो किंवा मग मनाचा निश्चय करतो। तसं परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने अनुसरल्याशिवाय देव भेटत नाही ना, अनुसरण आपल्याला करायचं आहे या जीवनामध्ये। हे जीवन आपलं वाया जाऊ द्यायचं नाही, यासाठी त्यांनी संकल्प सोडलेला आहे परमेश्वराला की जेव्हा बी माझी जबाबदारी संपेल, सांसारिक जबाबदारीतून मी मुक्त होईल, त्यावेळेस मी अनुसरेल आणि त्यासाठी आत्तापासूनच मी प्रयत्न करेल। मग अभ्यास असेल, चिंतन असेल, वाचन असेल, म्हणून ते माझ्याबरोबर कंटिन्यू असतात, ते अभ्यास पण करतात। त्याला एक मुलगा एक मुलगी आहे, पुष्कर आहे, किरणदादा आहे, आत्ता जे बाजूला बसलेले माझ्या, त्यांनीसुद्धा संकल्प सोडलेला आहे। आता तुमच्याच गावचे जे संभाजीनगरला राहतात काकासाहेब आहे किंवा ताई आहे, यांनीसुद्धा संकल्प सोडलेले। संकल्प सोडण्याचा फायदा आपला आहे, परमेश्वराचा नाही, धर्माचा नाही आहे। कारण त्याच्यासाठी आपण निश्चय करतो, त्या निश्चयाच्या माध्यमातून आपण जो प्रयत्न करतो, आपले जे अडथळे आपण जोडलेले असतात, अडचणी जोडलेल्या असतात, त्याला परमेश्वराचं साह्य होतं आणि कळत न कळत आपल्यावर जर एखादं संकट येणार असेल तर ते संकटाला सुद्धा परमेश्वर साह्य करून आपल्याला त्यातून वाचवतात। आता वास्तविक बऱ्याच लोकांच्या इथं जबाबदाऱ्या तर मिटलेल्या आहे, परंतु जबाबदाऱ्या मिटूनसुद्धा इच्छा होत नाही। पण जेव्हा इच्छा होईल किंवा ती इच्छा व्हावी, हिंमत यावी, मला देव पाहिजे आहे, देव पाहण्यासाठी, देव मिळवण्यासाठी, देवची मुक्ती किंवा या नरकात न जाण्यासाठी आपला तर प्रयत्न, आपली धार्मिकता चालूच आहे। पण त्यासाठी एक पाऊल टाकणं म्हणजे संकल्प सोडणं। आपल्या गावातून सुद्धा जे परमार्ग सेवक बापूदादा आहे ते सुद्धा उद्या संकल्प सोडणार आहे। त्यांचे टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करू। तर आपल्याला सुद्धा दुसऱ्या कोणाला जर संकल्प सोडायचा असेल, संकल्प सोडणं म्हणजे काय लगेच दीक्षा घेणं नाही, लगेच त्याग करणं नाही। संकल्प सोडणं म्हणजे निश्चय करणं, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी एक पाऊल टाकणं। त्यासाठी वयाची अट नाही। ज्याचं लग्न झालं आहे नवीन तोही संकल्प सोडू शकतो आणि ज्याचं लग्न नाही झालं तोही संकल्प सोडू शकतो। मग लग्न करील, हा प्रपंच बघेल, त्याचं नियोजन करेल आणि जबाबदारी कौटुंबिक संपली तर मी अनुसरेल, याच्यासाठी आपण संकल्प सोडायचा असतो। कारण ही सृष्टी आपली जी वाया जाणार नाही याची आपल्याला काळजी घेण्यासाठी ते नियोजन असतं। आपण सांसारिक जीवनामध्ये बघा किती नियोजन करतो। आपलं लग्न झालं की लगेच आपल्याला मुलं मुलगी, मग त्यांचे नावं काय ठेवणार, ते त्यांना कोणत्या शाळेत घालायचं, मग ते मोठे झाल्यानंतर त्यांचं लग्न, मग त्यांना नातू नाती, त्यांना घर पाहिजे, त्यांना नोकरी पाहिजे, किती नियोजन करतो आपण। आपण सुद्धा आपल्या जीवनाचं नियोजन करतो, मुलांचंही करतो, नुसतं मुलांचंच नाही करत, नाता नातींच्या पाठीमागं लागतो। वास्तविक ते त्यांचे मुलं असतात, ते काय आपल्याला विचारणार नाही आणि आपले ते ऐकणार पण नाही। पण तरी आपली मानसिकता काय असते
की त्या नातानातीचं बरं झालं पाहिजे. दुसऱ्याचा विचार करत असताना, कौटुंबिक जबाबदाऱ्या घेत असताना आपण आपल्या आत्महिताचा आत्मकल्याणाचा विचार केला पाहिजे. माझं काय असा विचार करून आत्महित या जीवाला कधीच कळत नाही, कधीच समजत नाही आणि म्हणून तो इकडं तिकडं धावत असतो. परमेश्वर त्या तत्त्वज्ञानातून आपल्याला प्रत्येक वेळेस सावध करतात, ती जाणीव करून देतात. आपल्याला परमेश्वरांनी बोध दिलेला आणि त्या बोधाद्वारे परमेश्वराची ओळख आपल्याला झालेली आहे. आपण उपदेश का घेतला, कशासाठी घेतला याचं काल परवा आज सकाळी आपण चिंतन केलं. बोध काय कोणालाही सहजासहजी भेटत नाही, उपदेश सहजासहजी कोणालाही भेटत नाही. त्याला लागती परमेश्वराची कृपा आणि ज्याच्यावरती कृपा आहे त्याला ते कळतं, समजतं आणि त्या भक्तीला तो लागतो. भक्तीचे तर अनेक प्रकार आहे, परंतु त्या गर्दीतून बाहेर पडायचं, त्या भुलभुलयातून बाहेर पडायचं, अंधश्रद्धेतून, कर्मकांडातून, विधीतून बाहेर पडायचं आणि परमेश्वराच्या भक्तीला लागायचं एवढं सोपं नाही आहे. परमेश्वराला उत्तरापंथाला जाण्याची प्रवृत्ती होते आणि म्हणून या आपल्या साधकांना, आपल्या भक्तांना सावध करावं. या अनुषंगाने निरूपणाच्या वेळेस अचानक परमेश्वर काय म्हणतात की आता तर तुम्ही माझं खूप सेवा करतात, परंतु मी गेल्यानंतर माझ्यासारखा जर कोणी आला तर त्याच्याच पाठीमागं धावाल. तर भक्तांना आश्चर्य वाटलं, असं कसं काय, आम्ही देवाला ओळखणार नाही, असं कसं काय होऊ शकतं. महादैसा म्हणते तुम्ही एवढे सुंदर आहात, आम्ही तुम्हाला लगेच ओळखू. औसा म्हणते तुमच्या इथं कांदी आहे म्हणे, आम्ही त्यांना ओळखू. ते म्हटले त्यांच्याकडे ते सौंदर्य असू शकतं, त्यांच्याकडे कांदी असू शकते, माझ्यासारखे धुबेब ते असू शकतात म्हटले. मग आचार्यांकडे बघितल्यानंतर आचार्य म्हणतात आम्ही तुम्हाला शास्त्राने ओळखू. तर देव काय म्हणतात, याव शास्त्र तर भक्ताजवळ पण असतं. आचार्यांना वाटतं बरोबर आहे, भक्ताजवळ शास्त्र तर असतं, मग आता देवाला ओळखायचं कसं. आणि देव तर म्हणतात कोणाच्या पाठीमागं तुम्ही परमेश्वर म्हणून धावाल. आणि मग देव काय सांगतात की भक्त स्वतःला देव कधी म्हणून घेत नाही म्हटले. तुम्ही म्हणता, आचार्यांना म्हणता, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, मला ओळखायचं असेल तर शास्त्राने ओळखायचं, ज्ञानाने ओळखायचं आहे. आणि तसं भविष्यात झालं. देव उत्तरापंथी गेल्यानंतर देवासारखे हुबेहूब एक व्यक्ती आली आणि सर्व भुलले. पूजनीय माईम भट एवढे ज्ञानी होते, 2-2 देवाचं त्यांना सन्निधान होतं, गोविंदप्रभू बाबांचं, स्वामी श्री चक्रधरांचं एवढं सन्निधान असून सुद्धा त्यांना वाटतं देव आले, देव आले. त्यांनी आदरयुक्त त्यांना बसवलं आणि आचार्य दुसरीकडे आटन विजनाला गेलेले असताना त्यांनी निरोप पाठवला की देव आले, तुम्ही परत या. आचार्यांना निरोप भेटल्यानंतर आचार्य मात्र कुशाग्र बुद्धीचे होते. ते म्हटले देव नाही येऊ शकत, कारण देवानी मला वचन दिलेलं आहे, प्रॉमिस केलेलं आहे, शब्द दिला, ती ब्रह्मवाणी ती खोटी कशी ठरेल. तुम्हाला आता संबंध नाही, आता पुन्हा संबंध, या मूर्तीत तुम्हाला परत दर्शन नाही, आता तुम्हाला पुन्हा दुसरा संबंध भेटेल म्हणे. असं देवानी सांगितलं आणि देव परत कशी काय येऊ शकतात म्हटले. आचार्यांनी परत निरोप पाठवला माईम भटांना. म्हटले माईम भटांना सांगितलं तुमची जेव्हा देवाची पहिली भेट झाली होती, पहिल्या भेटीत देवानी तुम्हाला जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न आता तुम्ही त्यांना विचारा म्हटले. माईम भटांना हा निरोप भेटल्यानंतर माईम म्हटले, ते जे परमेश्वरासारखी हुबेहूब असलेली जी व्यक्ती आहे, म्हटले परमेश्वराची प्राप्ती कशी होईल, संस्कृतीत छेद होईल, असं कसं काय होईल. म्हणे नाच जाणो. आता ते डुप्लिकेट असल्यामुळे त्याला काही उत्तर सांगता आलं नाही आणि असं झाल्यानंतर त्याचा अपमान करून मग त्याला पाठवण्यात आलं. सांगण्याचं तात्पर्य काय की परमेश्वराने आपल्याला बोध दिलेला आहे परमेश्वराच्या प्राप्तीसाठी. आपलं जीवन आपल्याला भेटलं आहे आपल्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून निघण्यासाठी, मुक्तीसाठी, या फेऱ्यातून निघण्यासाठी, या नरकातून निघण्यासाठी, या दुःखातून निघण्यासाठी. परंतु आपण परमेश्वर प्राप्तीसाठी काल सकाळी तुम्हाला सांगितलं त्या गाईच्या खुट्याचा दृष्टांत. आपण पळतो, इकडं पळ, हे कर, ते कर, ते कर, मला याच्यातून देव भेटेल, मला त्याच्यातून देव भेटेल, हे केल्याने भेटेल का ते केल्याने भेटेल. परंतु हे करत असताना आपण अचूकपणे जर परमेश्वर समजून नाही घेतला आणि परमेश्वरांनी सांगितलेली ती गोष्ट आहे ती नाही केली तर मात्र परमेश्वर भेटू शकत नाही. आणि ती अचूकता म्हणजे अनुसरण आहे, ती अचूकता म्हणजे त्याग आहे. त्याग हा धर्माचा पाया आहे आणि त्याच्याशिवाय परमेश्वर भेटू शकत नाही. तुम्ही बऱ्याच गोष्टी केल्या परंतु ते नाही केलं तर तुम्हाला भेटणार नाही. आताच लोकसभेची निवडणूक होऊन गेली बघा. ह्या निवडणुकीमध्ये बऱ्याच लोकांनी मतदान केलं असेल. आता मतदान प्रत्येकाला करता आलं का. तिथं अट काय असते, मतदार यादीत नाव पाहिजे. बरं नाव जरी असलं तर तुम्हाला काहीतरी ओळखपत्र, रेशन कार्ड असेल, सेशन कार्ड असेल, काहीतरी फोटो असलेला काहीतरी तुमची ओळख पटवणारी काहीतरी तुमच्याकडं प्रमाण असलं पाहिजे. आता एक व्यक्ती अशी असते का त्याच्याकडे रेशन कार्ड असतं, सेशन कार्ड असतं,
आयडेंटिटी कार्ड असतं, लायसन असतं, बरेच कागदपत्र असतात, ते सारे घेऊन जातो त्या निवडणूक अधिकाऱ्याकडं आणि म्हटले मला आता मतदान करायचं आहे, बघा तुमच्याकडं आम्ही हे दिलं आहे. तो म्हणे थांबा, याचा उपयोग नाही. पहिले मला काय चेक करायचं आहे, मतदार यादीत नाव आहे का नाही पाहू दे. मतदार यादीत नाव असेल तर यातलं एकच गोष्ट असेल तरी तुला मतदान करता येईल, पण मतदार यादीत नाव नसेल तर यातून अजूनही 50 गोष्टी आणल्या तरी तुला मतदान करता येणार नाही. तसं तुम्ही किती काही गोष्टी केल्या तरी परमेश्वर भेटणार नाही. जर अनुसरण केलं, काही खूप जास्त नाही धार्मिकता नाही केली, त्याग केला, पण खूप काही नाही केलं तरी परमेश्वर भेटेल, हे लक्षात घ्या. पण परमेश्वराच्या यादीमध्ये आपलं नाव गेलं पाहिजे. त्याच्यासाठी जी कौशल्यदानाची जी परीक्षा आहे ती देण्यासाठी आचाराशी निगडीत असलेला विषय आहे. सकाळीच मी तुम्हाला सांगितलं, आचार खूप मोठा नाही आहे. चांगला विचार करणं, चांगलं चिंतन करणं, कोणाचा द्वेष न करणं, भांडण न करणं, हा एक धार्मिकता आहे. देवाने सांगितलं भांडते दोघे अन्याय. जर दोघांचं भांडण झालं ना आपल्याकडे जर मिटवायला आलं ना तर आपण सांगतो याचं ऐकून घेतो, याचं ऐकून घेतो, याला पारडं जड देतो, त्याला पारडं जड देतो, असं काहीतरी करतो. पण परमेश्वर म्हणतात भांडणारी दोघे अन्यायीच असतात म्हटले. खरं खोटा असं काही नसतं म्हटले. देवाने डायरेक्ट निर्णय देऊन टाकलेला आहे. आणि आपलं भांडणाशिवाय एकही दिवस जात नाही. सकाळपासून निघाल्या संध्याकाळपर्यंत कोणाशी तरी आपलं भांडण राहतच. नसेल तर आपण बळच काढतो मग. आणि जो भांडणारा असतो ना तो महानुभावही नाही आणि परमेश्वराची प्राप्तीपासून तो खूपच दूर आहे. पण आपल्या जीवनातले पहिले भांडणं आपण काढून टाकले पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये जगत असताना जर कट्टी घेतलेली असेल ना, आपण कोणाशी नाबोलतं झालेलं असेल, कोणाचं काहीतरी त्रास झालेला असेल, कोणाबरोबर दुश्मनी असेल, वाद असेल, हे पहिले मिटवायचं. आपण माफी मागायची. माफी मागितली तर काही माणूस छोटा होत नाही. उलट माफी मागणं आणि चुकी कबूल करणं ही खूप मोठी हिंमतीचं काम आहे. ज्याच्यावर संस्कार आहे, ज्याला देव पाहिजे, तो मात्र हे करायला अजिबात कंजूशी करणार नाही. परमेश्वर काय म्हणतात, मुक्तीची चाड त्याने मुंगी विरून चिंतावे. ज्याला मुक्तीची चाड आहे, ज्याला परमेश्वर प्राप्त पाहिजे, त्यांनी मुंगीचं सुद्धा वाईट चिंतन केलं नाही पाहिजे. इथं तर जिथे जागते माणसं आहे त्याचं आपण वाईट चिंतन करतो. जिथे जागते माणसं आहे, आपलेच भाऊबंद आहे, नातेवाईक आहे, ओळखीचे, व्यवहारातून कुठून तरी काहीतरी क्लॅशेस झालेले असतात आणि आपण भांडण करतो. आणि मग परमेश्वर आपल्याला भेटणार कसा? आपण आपल्या जीवनामध्ये कसं राहतो, कसं वागतो, याच्यावरती साऱ्या गोष्टी आहे. परंतु आपल्याला सवय लागलेली आहे, सवयीतून आपण बाहेर पडत नाही. सवयीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला निग्रह करावा लागेल, सातत्य ठेवावं लागेल, ऊर्ध्वगतीचा विचार करावा लागेल. डोंगरावर जर चढायचं असेल किंवा डोंगरावर पाणी न्यायचं असेल तर आपल्याला किती उपद्व्याप करावा लागतो. इलेक्ट्रिक मोटर घ्या, पाईपलाईन करा, लाईट असेल तर पाणी जाईल, पण तेच पाणी वरतून जर खाली आणायचं असेल तर काही करावं लागतं का? तसं आपल्या जीवनाचं जर भलं करायचं असेल ना तर आपल्याला एनर्जी लागेल. ती एनर्जी म्हणजे ज्ञानाची, ती आचाराची, ती ताकद लागेल. आणि जर आपल्याला नरकात जायचं असेल, आपल्याला काहीच करायची गरज नाही. असे बी नरक आपण दररोज जोडतोच आहे, काही करायची गरज नाही आपल्याला. आपोआपच आपण नरकात जाणार आहे, आपोआपच दुःखात जाणार आहे. जर जायचं असेल तर काहीच नाही, कोणती धार्मिकता नाही केली तर काही फरक नाही पडत. आणि धार्मिकता करायची तर मुक्तीसाठी करायची, परमेश्वर प्राप्तीसाठी करायची, आणि ते करण्यासाठी ऊर्ध्वगतीचा विचार करायचा आहे. परंतु आपण सवयीचे गुलाम झालेलो आहे. त्या सवयीतून आपल्याला बाहेरच पडता येत नाही. आणि म्हणून सवयीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला सातत्यपूर्ण अभ्यास करावा लागेल. एक साधू असतात, ते साधू ना काहीतरी ज्ञान प्राप्त झालेलं असतं, विद्या आलेली असते, आणि त्या विद्येच्या माध्यमातून त्यांच्या लक्षात येतं की मी 8 दिवसानंतर अशा वेळेस मरणार आहे. आता मरणाची भीती कोणाला नसते? मरणाची भीती प्रत्येकाला असते. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आता मी मरणार आहे, परंतु त्या मरणातून नंतर मी परत कुठं जन्माला येणार आहे हे सर्व त्यांना कळतं. ते काय करतात, 2 विश्वासू आपले जे शिष्य असतात त्यांना बोलावतात. ते म्हणतात तुम्हाला मी सांगतो, कोणाला सांगायचं नाही, मी काय सांगतोय नीट ऐका. मी आता 8 दिवसानंतर 10 वाजता अशा वेळेस मी मरणार आहे. मेल्यानंतर असा जिल्हा आहे, असा तालुका आहे, असं गाव आहे, तिथं एक डुक्करीण आहे, त्या डुकरीच्या पोटी मी जन्माला येणार आहे, मी डुक्कर होणार आहे. हे साधूला कळतं, कारण काहीतरी पूर्वकर्मात काहीतरी चुकीचं कर्म केलं का ते फळ भेटणारच असतं. आता त्यांना ते कळाल्यानंतर आता डुकराचा जन्म तुम्हाला भेटणार आहे असं जर आम्ही सांगितलं, कोणी म्हणाल का नाही चांगलं आहे बाबा, द्या मजा असते तिथं, असं कोणी म्हणाल का? असं कोणीच म्हणू शकत नाही. तसं त्यांनाही भीती वाटली, चुकीचं पण वाटलं, दुःख पण झालं, परंतु ते म्हणतात त्याच्यावर उपाय आहे. त्या आपल्या शिष्यांना बोलवले, म्हटले असं होणार आहे, तुम्ही काय करायचं, इथं झालं की माझं लगेच इथं विल्हेवाट लावायची, तिथं जायचं, ते पिल्लू जे आहे
साऱ्या पिल्लांमध्ये मी वेगळाच राहील म्हणे, मी एकदम सफेद राहील, मला टिपका आहे काळा, बरोबर मला ओळखायचं, घ्यायचं आणि लगेच नरडी दाबून मारून टाकायचं आणि मी लगेच मनुष्य जन्मात अशा अशा ठिकाणी जन्माला येणार आहे म्हणे. आता शिष्यांना वाटतं बाबांनी सांगितलंय खरंच असेल, बघू म्हणे आता जेव्हा येईल तेव्हा वेळ पाहू. बरोबर 8 दिवसानंतर 10 वाजता बाबा खरोखर सरले. ते म्हणले पहिली तर बातमी खरी ठरली बाबांनी सांगितलेली, आता चला इथं करा काहीतरी, आणि बाबांनी सांगितले त्या पद्धतीनं आपल्याला जावं लागेल. पण दुसरा शिष्य काय म्हणतो, सारे लोक नावं ठेवतील, निदान 10वं तरी करावं लागेल की नाही, आपण पुढं गेलो तर लोक म्हणतील हे कुठं गेले कुठं गेले कुठं गेले, 10वं करून जाऊ म्हणे, नाही तर लोक विनाकारण आपल्याला नावं ठेवतील. मग 10 दिवस तिथं राहावं लागलं त्यांना. मग ते 10वं केलं, सारा प्रकार झाल्यानंतर ते निघाले मोहिमेला. आता हे मोहिमेला गेल्यानंतर ते तो जिल्हा तालुका गाव शोधलं, त्या गावात गेल्यानंतर ती चौकशी केली, बरोबर बाबांनी सांगितल्याप्रमाणे तसं झालेलं होतं. ते बघितलं, पण बघितल्यानंतर एक म्हणतो आता उचला, बाबांनी जसं सांगितलं तसं करा. पण दुसरा काय म्हणतो, अरे बाबांनी सांगितलं पण पाप तर आपल्यालाच लागल ना, आणि किती गोंडस आहे म्हणे, त्यांनी काय आपलं वाईट केलेलं नाही म्हणे, खरंच हा बाबा आहे कशावरून म्हणे, मनात शंका येते की नाही. आणि ते आल्यानंतर एक म्हणतो असा एक म्हणतो असा, त्यांचं काही एकमत होत नाही. तर ते घाई करू नका, थोडं थांबू, आपण वेळ घेऊ, विचारा आणि ते आपण निर्णय पक्का करून मग ठरू. ते परत जातात, त्याच्यात हा नाही करता करता 1 महिना निघून जातो. महिना निघून गेल्यानंतर ते परत जातात. आता एक निर्णय झाला की बाबांनी सांगितलं, आपल्या गुरुची आपल्यावरती एवढी श्रद्धा होती, विश्वास होता, म्हणून आपल्याला त्यांनी सांगितलं ना आपण चुकीचं काम करतो, आता बाबांनी सांगितलं म्हणतात तर आपण ऐकलंच पाहिजे. एक निर्णय पक्का झाल्यानंतर ते जातात. ते जायला लागल्यानंतर त्या पिलाला उचलल्यानंतर ते पिलंच बोलायला लागतं की अरे मला मारू नका, आता इथं मस्त मजा आहे म्हणे, टेन्शन नाही म्हणे कोणाचं, खायचं प्यायचं चिखलात लोळायचं, मला इथंच बरं वाटतं म्हटले. परिणाम काय, त्याला सवय लागली ना महिनाभर, त्या सवयीचा तो गुलाम झाला. म्हणून आपल्याला तशीच सवय झालेली, याच्यातच मौज मजा वाटते आपल्याला मस्तपैकी, अज्ञानात सुखी आहे आपण. कसला देव, कसला धर्म, कसलं स्मरण, विडा ठेवल्यावर सारं भेटत आहे, तर कुठं अनुसरण, कुठं त्याग करा, कुठं स्मरण करा. स्मरण करायला बसले तरी कंबर दुखायला लागतं, डोळे लाल होतात, काही बाहेरचं तर झालं नाही अशी भीती वाटते आपल्याला. 1 गाठी केली तर आपल्याला असं वाटतं 10 गाठ्या केल्या. त्याच्यामुळे आपल्याला सवयीचे आपण गुलाम झालेले. या सवयीतून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर परमेश्वरांनी सांगितलेलं जे तत्त्वज्ञान हे आपल्याला समजून घ्यावं लागेल, जाणून घ्यावं लागेल, आणि ते जाणून त्यावरती चालावं लागेल. आपोआपच कोणतीच गोष्ट होत नाही ना, आपोआप जर होणारच नाही आहे तर मग आपल्याला जे पाहिजे ते भेटणार नाही. आपले अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या, या आपण म्हणत राहतो, पण कशा गेल्या हे आपल्याला समजलं पाहिजे. जर समजलं तरच आपल्याला लक्षात येईल. ही सर्वात मोठी संधी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. समुद्र असतो, त्या समुद्राच्या दृष्टांतातून परमेश्वरांनी समजावलेलं आहे की या समुद्रामध्ये काय नाही आहे म्हटले. तिथं कोणी जातं तर ते बाकीचे जे बाहेर जे शिंपले वगैरे जे तो गोळा करतो ते विकतो, त्याच्यावर त्याचं घर चालतं. एक काही कोणी मासेमारी करतं, कोणी वायू काढतं, कोणी तेल काढतं. एक असा आहे म्हणतो समुद्र यात काय नसेल, तो अत्यंत खोलवर जातो. खोलवर गेल्यानंतर त्याला अनमोल असा हिरा भेटतो, आणि तो हिरा घेऊन तो राजाकडे येतो. त्या राजाला म्हणतो हा घ्या, मला काहीतरी द्या. राजा म्हणतो आता तुला काहीतरी द्यायचं आहे तर याची किंमत ठरवावं लागेल की नाही, आणि ती किंमत ठरवल्याशिवाय मला तुला काही देता येणार नाही. मग तो जड जवाहीर जो असतो, जो हिऱ्याची पारख करणारा असतो, त्याला बोलवतो. तो हिरा बघतो, तो म्हणतो अरे बाबा हा तर लय अनमोल हिरा, याची किंमतच करता येणार नाही म्हटले. याची किंमत जर कोणी केली तर त्याची जीभ जडेल म्हटले. मग आता राजा म्हणतो जर याची किंमतच करता येत नाही, मला त्याला तुला किंमतच देता येणार नाही, चल तुला बक्षीस म्हणून काही पैसे देतो. तो हिरा त्याच्याकडेच राहिला, त्याला वरून बक्षीस भेटलं. लोक आले, येतो अनमोल हिरा पाहायला भेटताय, त्याच्यावर ओवाळणी टाकायला लागली, त्या ओवाळणीवर त्याचं घरदार चालायला लागलं, हिरा तसाच राहिला. तसं अनमोल असा हिरा म्हणजे आपल्याला परमेश्वराने दिलेला बोध आहे, आणि तो बोध आपण जर पकडला तर परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जाणारच आहोत. परंतु परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत नाही जरी गेलो तरी परमेश्वर आपल्याला दुःखात जाऊ देणार नाही, पण आपल्याला त्याची किंमत माहीत नाही, आपल्याला त्याची जाणीव नाही आहे. म्हणून धार्मिकता करत असताना का आणि कशासाठी करायची, आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश काय, हेतू काय, हा ठेवून आपल्याला ती धार्मिकता आपल्याला करावं लागेल. अन्यथा चाललंय पाट्या टाकायचे काम, कालही करत होतो, आजही करतोय, उद्या करत राहणार आहे, दिवस पटापट निघून जाणार आहे. जबाबदाऱ्या, कौटुंबिक ज्या जबाबदाऱ्या त्या पार पाडता पाडता सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवस कसा जातो कळत नाही आपल्याला. आणि तसं जीवनसुद्धा आपल्या हातून कधी निघून जाईल हे कळणार नाही, समजणार नाही. त्याच्यामुळं आपल्याला
काय करावं लागेल नेमकं, आचाराच्या बाजूने विचार करावा लागेल, स्मरणाच्या बाजूने विचार करावा लागेल, ते प्राप्त करून आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत परमेश्वराने अचूक काय सांगितलेले ते करावं लागेल. त्याग हा धर्माचा पाया आहे. त्यागाशिवाय कोणालाच परमेश्वर प्राप्त होऊ शकत नाही. आणि तो त्याग खूप मोठाच पाहिजे असं काही नाही. क्षणोक्षणी त्याग, थोडा थोडा त्याग, पण आपल्याला थोडा थोडासुद्धा त्याग करता येत नाही. ती सवय आपल्याला लावावी लागेल. ती सवय का लागलेली नाही आपल्याला ती सवय पडलेली, ती सवय आपल्याला झालेली आहे. यातूनच आपल्याला असं वाटतं की मी आता बोध झाला आहे, मी परमेश्वराचा उपदेश घेतला आहे, नामस्मरण करतोय, दररोज देवपूजा करतोय, मंदिरात पण येतोय, काहीतरी सत्संग असलं ते ऐकतोय, याच्यातूनच मला देव झाला पाहिजे. परंतु परमेश्वर म्हणतात नाही. गणपत आपे नावाचे भक्त होते, ते काही बोधवंत नव्हते. ते पूजनीय माईम भटांचे सासरे होते, मामा होते, गुरु पण होते. त्यांना कुष्ठरोग झाला. ते गेले परमेश्वराकडे गेल्यानंतर ते म्हणतात माझा कुष्ठरोग घालवा. देव म्हणतात आम्ही घालू शकतो, पण येतं अनुसारा. म्हटलं म्हणे तसंच घालवा. नाही म्हणे ती आमची खावणी आहे म्हणे. तो कुष्ठरोग घेऊन जागला आणि तसाच मेला, परंतु अनुसारला नाही. आता कुष्ठरोग झाल्यानंतर काय जागणार, काय जागला असेल तो सांगावर. त्याला कोणी जवळ केलं नसेल. कालच मी कुष्ठी याचा दृष्टांत सांगितला. एकदा का माणूस आजारी झाला ना तर जवळ कोणी येत नाही. आणि कोरोनाने आपल्याला ते दाखवलेलं आहे. आपलं जवळचंही कोणी येत नव्हतं. लांबूनच असे थाळी फेकायची. तिकडंच लांब उभे राहीन, जेवण कर, हात लावू नको. खेड्यामध्ये तसं काही प्रॉब्लेम तुमच्याकडे जाणवला नसेल. शहरामध्ये आम्हाला खूप जाणवला. जवळ माणूस येत नव्हता, कोणी येत नव्हतं. कोणाचं प्रेम नाही, काय नाही. तुझ्याकडे किती पैसे याला काय महत्त्व नाही. आणि कोण कधी टपकलं, कोणाचा कधी निरोप येईल सांगता पण येत नव्हतं. तिथं श्रीमंती, गरीब, राजकारणी, मोठा आमदार, खासदार असं काही नव्हतं. सारे समान होते. परमेश्वराच्या ठिकाणी सारे समान आहे. एकदा काही अडचणी आल्या का सर्वांना येत राहतात. म्हणून यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला विचार करावा लागेल आणि आपल्या जीवनामध्ये बदल करावा लागेल. आपल्यामध्ये बदल आपण करत नाही. ती बदल जो आहे तो बदल जर आपण करू शकलो नाही, कालच्यापेक्षा आज, आजच्यापेक्षा उद्या, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या राहण्यामध्ये, आपल्या विचारामध्ये जर आपण नाही बदल केला तर तो बदल परमेश्वरापर्यंत आपण जाऊ शकत नाही. तो बदल आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जात असतो. कालही आपण भांडण करत होतो, कालही खोटं बोलत होतो, कालही भामटेपणा करत होतो, आजही तेच जर करत असेल तर परमेश्वर कसा प्राप्त होणार आहे. म्हणून बदल महत्त्वाचा आहे. पूजनीय माईम भट अत्यंत मोठे श्रीमंत होते. आचार्यांचं पूर्व जर आपण जीवन बघितलं तर ते सर्वात मोठे गुंड होते. परंतु परमेश्वराची भेट झाली, त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. परमेश्वरांनी सांगायचं आणि त्यांनी ऐकायचं. माईम भट तर ज्यावेळेस रुद्रपूरला गेले, एक मातंगाला विचारलं की गोविंदप्रभू बाबा कुठे आहे. त्या मातंगाने दाखवलं गोविंदप्रभू बाबा आत्ताच इथं होते, असे इकडे गेले. देव दाखवला म्हणून त्यांनी दंडोत घातला. त्याच्या अगोदर जर एखादा मातंग चालला, सावली पडली तर दिवसभरातून 4 वेळा आंघोळ करत असते. परंतु ज्यावेळेस देव कळाला, देव समजला, ती सारी जी अहंकार आहे, सारं अज्ञान आहे, सारं दूर होऊन गेलं. अत्यंत नम्रता निर्माण झाली आणि त्यांना दंडोत केला. तिथं गेल्यानंतर देवाने सांगितलं दास्यमोचक, दास्य केल्याशिवाय परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि मग ते दास्य करावं लागेल, सेवा करावं लागेल. ती सेवा कोणती घ्यावी. तिथं गोविंदप्रभू बाबांच्या सेवेसाठी चूल, त्यावेळेस गॅस थोडी होते, चुली होत्या. ते चूल साफ करायचं काम, सेवा पूजनीय माईम भटांनी स्वतः करून घेतली. आता कधीही चूल साफ करायचं असेल, किचन साफ करायचं असेल तर सर्वात जास्त ते महत्त्वाचं काम जे आहे या लेडीजच घेत असतात, स्त्रियाच घेत असतात, आपल्या भगिनीच घेत असतात. पण ते स्त्रियांचं काम असा विचार न करता पूजनीय माईम भटांनी ते मागून घेतलं आणि ती सेवा केली. इतकी नम्रता. 60 भाज्या खाणारे माईम भट नंतर भिक्षा मागायला लागले. भिक्षेत अन्न असं यायचं की त्या लोकांना वाटायचं, त्या बायांना वाटायचं. कारण दिवसा ते काय करायचे, सोन्याची पेढी टाकलेली होती. त्यातून मिळणारा पैसा गोविंदप्रभू बाबांना देवाच्या ठिकाणी खर्च करता यावा, सेवा करता यावी, या भावनेने त्यांनी ते दुकान टाकलेलं होतं. आता सोन्याच्या दुकानात शक्यतो कोण जातात, बाया. आणि घरी साधू संत भिक्षेला गेल्यानंतर साधू संतांना भिक्षा कोण देतात, शक्यतो बाया. त्या बाया म्हणतात दिवसभर आज सोन्याच्या दुकानावर बसतो, हा ना भिक्षा मागायला आला, भिक्षेचं काय खात असतील. म्हणजे गोविंदप्रभू बाबांकडे गाय आहे, त्याला ते नेत असतील. ते कुजलेलं अन्न, सडलेलं अन्न जे फेकून द्यायचं, असं अन्न भिक्षेत द्यायचं. पण माईम भट म्हणायची माझ्या नशिबाचं आहे, हे मला भेटलेलं आहे. भिक्षा राज्यबाई देवाने सांगितलेले, याच्यावरती राज्य माझं आहे, हेच मी घेणार. ते किडलेलं सडलेलं अन्न, आंबलेलं अन्न गोविंदप्रभू बाबा घ्यायचे. म्हणून गोविंदप्रभू माईम भट घ्यायचे. म्हणून गोविंदप्रभू बाबासुद्धा त्यांचं गौरवोद्गार काढतात.
देवाला जेव्हा उत्तरापंथी जाण्याची प्रवृत्ती होते, महादाईसा विचारते की प्रवृत्ती कशाने भंगेल? म्हणले माईम भट येतील आणि त्यांना मी गीता वाखानेल तर माझी प्रवृत्ती भंगेल. म्हणजे माईम भटांचं मोठेपण देवानी इतकं सांगितलेलं होतं, त्या माईम भटांनी त्याग केला. त्या मानाने जर आपण विचार केला तर आपल्याकडे काहीच नाही आहे. फक्त आपल्याकडे काय हवा आहे आपल्या डोक्यात गेलेली, आपला भ्रम आहे, आपण भ्रमातून बाहेर पडत नाही. आणि म्हणून भ्रमातून बाहेर न पडल्यामुळं आपल्याला देव दिसत नाही, समजत नाही, प्रचितीला येत नाही. तो प्रचितीला येण्यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज आहे, योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, योग्य गुरुची गरज आहे. आणि त्यासाठीच परमेश्वरांनी सांगितलं प्रचिती पंथ आहे. तर प्रचितीला येण्यासाठी गुरुविश्वास म्हैसियाचा असं नाही म्हटले. त्या गुरुनी योग्य मार्गदर्शन आणि योग्य जे आहे ते सांगून आपल्या हिताचा विचार केला असेल तरच आपल्याला तिथपर्यंत पोचता येईल, तिथपर्यंत जाता येईल. आपण तर गुरु बनवलेला आहे, नामस्मरण करतोय, चिंतन करतोय, परंतु वाट दाखवणारा आणि त्या तिथपर्यंत पोहोचवणारा जो बी असेल तो आपला गुरुच आहे. देवाने खूप मोठा प्रगल्भ विचार सांगितला आहे, भाजी हे गुरु मानाव. भाजी निवडायला एखाद्या बाईने आपल्याला शिकवलं आणि ती आपली गुरुच असते. एखाद्या ठिकाणी आपण पत्ता विचारला, त्याने आपल्याला सांगितलं का असं जा तसं जा तसं जा, त्या मिनटापुरता त्या परिस्थितीपुरतं आपल्याला तो गुरुच असतो, तो मार्गदर्शक असतो आपला. त्याच्यामुळं प्रत्येकजण प्रत्येकाचा गुरु आहे. प्रत्येकजण प्रत्येकाने आपल्याला आदर केला पाहिजे, मानलं पाहिजे. परमेश्वराच्या प्राप्तीला जाण्यासाठी खूप अवघड धर्म नाही आहे, खूप अडचणीचा धर्म नाही आहे, परंतु तो आपण समजून न घेतल्यामुळं त्याच्या पाठीमागे धावतोय आपण. परमेश्वराने आपल्याला ते सावध केलेलं आहे. आपल्याला वाटतं यातून देव भेटेल का, त्यातून देव भेटेल का. परमेश्वराने काय सांगितलं, एक विधी अनुष्ठान, एक भाव अनुष्ठान. कोणीतरी विधीने धार्मिकता करते, कोणीतरी भावाने धार्मिकता करते, पण परमेश्वर म्हणतात ही विधी भावातीत अनुष्ठान. म्हणजे विधीच्या आणि भावाच्या पलीकडचा जो आहे तो म्हणजे आचार, तो म्हणजे त्याग. त्यातूनच मला प्राप्त करता येईल आणि त्यातूनच माझ्यापर्यंत येईल. परंतु आपण काय करतो, याच्यातूनच आपल्याला देव मिळवायचा आपण प्रयत्न करतोय. याचा अर्थ काय की आपण पाठीमागं धावतोय कोणाच्या तरी कशाच्या तरी अज्ञानातून, संभ्रमावस्थेत किंवा कन्फ्युजन झाल्यामुळं आपल्याला नेमकं दिशा नाही, आपल्याला नेमकं कळत नाही, लक्षात येत नाही, म्हणून आपण धावतोय. आणि त्याच्यासाठी आपल्याला त्यागाची अत्यंत गरज आहे. परमेश्वर आपल्याला जो भेटलेला आहे, उभयदृश्य अवतार, जीव उद्धरण्याचं व्यसन, कोणत्याही प्रकारचं उपाधिमंत नाही, यती मुनीचा वेश, म्हणजे कलियुगात परमेश्वराचा जो अवतार झालेला तो अत्यंत अलौकिक आहे. तो अलौकिक अवतार आपल्याला भेटला आहे, त्या अवताराने आपल्याला बोध दिलेला आहे. आणि त्या अवताराला फक्त आणि फक्त जीव उद्धरण्याचं व्यसन असल्यामुळं आपल्याला आज परमेश्वर प्राप्ती करण्याची खूप मोठी संधी भेटलेली आहे. पण धर्माकडे आपण संधी म्हणून बघितलं पाहिजे. आपण कसा विचार करतो त्यावरती आपल्या हे सर्व गोष्टी अवलंबून आहे. आपण विचार करत नाही आणि न विचार केल्यामुळं आपल्याला लक्षात येत नाही, फक्त करायचं म्हणून करायचं. याचं पाठीमागचं काय का आपल्या आजूबाजूला तसेच लोक आपल्याला दिसतात, त्याच्यामुळं आपल्याला हिंमत होत नाही, इच्छा होत नाही. त्याच्यामुळं लोकांचा विचार न करता आपल्या हिताचा आपण विचार करून आपण जर पुढं चाललो तरच आपल्याला परमेश्वर प्राप्ती होईल. आणि ही प्राप्तीसाठी आपल्याला आपल्यामध्ये शुद्धीकरण करावं लागेल, आपल्यामध्ये बदल करावा लागेल. तर आता तुम्ही शेती करता बघा, शेती करत असताना आता तुम्ही मका पेरला किंवा काय कपाशी लावली, सोयाबीन पेरली, ती काय लगेच त्यात टाकली का नाही, ते वावर तुम्ही साफ केलं, ज्याच्यात घाण असेल, तण असेल ते उपटून साफसफाई केल्यानंतर तुम्ही ते पीक केलं आहे आणि म्हणून त्यामध्ये फळ येणार आहे. जर यदा कदाचित ते केलं नाही तर तुम्ही आता टेक्नॉलॉजी वाढलेली आहे, तणनाशक मारतात, तणनाशक फवारणी करतात, किड्यापासून रोगापासून संरक्षण करण्यासाठी त्याला संरक्षण म्हणून औषधं मारतात. त्याचं संरक्षण करून मग परमेश्वराच्या आपल्या फळापर्यंत आपण त्याला घेऊन जात असतो. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा जे नकारात्मक विचार आहे, मनामध्ये जे नकारात्मक विचार आहे, दुसऱ्याविषयी जे वाईट विचार आहे, ते आपल्या मनातून, आपल्या हृदयातून आपल्याला काढावं लागेल. ते परमेश्वराने तण वावरलेल्या दृष्टांतातून आपल्याला समजावलेलं आहे. शुद्ध करावं लागेल, आपल्याला आपला आदर्श निर्माण करावा लागेल. समाजाला आपण आवडलं पाहिजे, समाजाला आपण चांगलं दिसलं पाहिजे, असं आपलं जीवन बनवलं पाहिजे. नाही तर लोक आपल्याला चांगलं म्हणत नाही, आपणही आपल्याला चांगलं म्हणत नाही, तर परमेश्वर आपल्याला कसा चांगला म्हणेल. त्याच्यामुळं आपण आपल्यावरती कष्ट घेऊन आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपल्याला बदल घडून आणावा लागेल. आणि तो बदल जर आपण घडवला तरच परमेश्वरापर्यंत आपण जाऊ. आपण विधी किंकर झालेलो आहे, त्याच्यामुळे परमेश्वरापर्यंत आपण जात नाही. पण परमेश्वर म्हणतात विधी किंकर न होता तुम्ही परमेश्वर किंकर, म्हणजे परमेश्वराच्या अधीन झालो पाहिजे. परमेश्वराने सांगितलेलं ते आपण म्हटलं पाहिजे.
ते आपण केलं पाहिजे, त्याचाच विचार केला पाहिजे. मग त्याच्यासाठी अभ्यास, त्यासाठी ज्ञान, लीळाचरित्राचं वाचन, सूत्रपाठाचं वाचन, श्रीमद भगवद्गीतेचं वाचन. तुम्हाला कालच मी सकाळीच सांगितलं की तत्त्वज्ञान तर खूप मोठं आहे. एक तर विश्वास ठेवून चालावं लागेल, अन्यथा अभ्यास करावा लागेल. अभ्यासाचा इथं वेळ नाही आहे आणि अभ्यास करायचं तर एवढं मोठं तत्त्वज्ञान आहे, कुठं कुठं अभ्यास करायला. आणि जरी अभ्यास केला तर योग्य रस्ता भेटेल याची काही गॅरंटी नाही. त्याच्यामुळं तुम्हाला योग्य ते तत्त्वज्ञान समजून उमजून जाणून त्यावरती चालावं लागेल, ते तुम्हाला स्वीकारावं लागेल, तुमच्या जीवनामध्ये उतरावं लागेल आणि मग परमेश्वराचं व्हावं लागेल. परमेश्वराचं झालं तर परमेश्वर आपला होणार आहे. कोणती गोष्ट एका बाजूनी होत नाही. आपण म्हणतो ना एका हाताने टाळी वाजते का? नाही. परमेश्वरांनी तर ठरवलेलं आहे आपल्याला आनंद द्यायचा. त्यासाठी परमेश्वरांनी सृष्टी निर्माण करून स्वतः अवतार घेतला आहे, साऱ्या देवतेला कामाला लावलेलं आहे. परंतु आपलं अजून ठरलेलं नाही परमेश्वर प्राप्त करायचा का नाही, या नरकातून आपल्याला बाहेर पडायचं का नाही, की नरकात जायचं, अजून आपलं काहीच ठरलेलं नाही आहे. आजचा दिवस उद्यावर, उद्याचा दिवस परवावर आपण ढकलतो. जोपर्यंत तुमचं ठरत नाही तोपर्यंत मात्र तुम्हाला त्यावरती चालता येणार नाही. आणि संकल्प सोडणं म्हणजे ठरणं आहे, ठरवणं आहे. कधीही आपली सोयरी करतो मुलामुलीची. आपण काय करतो, लग्न आहे 2-4 महिन्यांनी, दिपावळीत करू, उन्हाळ्यात करू. मग काय करता आपण म्हणतो सुपारी फोडून घ्या, काहीतरी कुंकू लावून घ्या किंवा काही एंगेजमेंट काहीतरी करा, नाव ठेवून घ्या. तर समाजाला सांगावं लागेल, समाजाला तोंड द्यावं लागतं. तसं संकल्प सोडणं म्हणजे नाव ठेवणं आहे. देवा मी आता तुझा होणार आहे. आणि असं जेव्हा ठरवतं तेव्हा परमेश्वराचं आपल्याला सहाय्य होतं. आपल्या अडीअडचणी, आपले अडथळे हे आपण यातून बाहेर पडतो. आणि याच्यासाठी लागतं फक्त स्मरण. पण ते स्मरण परमेश्वरांनी कधी करायला लावलेलं आहे? पहाटे 3 ते 6चं. कधी काही खा, कधी उठा, कधी झोपा असं नाही म्हटले, पश्चातपारी उठा. पहाटेचं स्मरण. आणि पहाटेच आपल्याला साखर झोप लागते आणि त्याच वेळेस शांत झोप लागल्यामुळं उठून स्मरण करायचं तर सर्वात मोठं अवघड गोष्ट. पण ते गोष्टीची वेळ असते ना, तशी स्मरणाची सुद्धा वेळ आहे. आणि ती स्मरणाची वेळ आहे पहाटे 3 ते 6ची. त्यावेळेस तुम्ही अर्धा तास 1 तास उठून स्मरण केलं, चिंतन केलं आणि काही अडीअडचणी असले, अडथळे असले, ते देवाला जर सांगितलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्मकांड, विधी, अंधश्रद्धा करायची गरज पडणार नाही. कोणाकडे जाऊन विचारावं लागणार नाही की मला असं असं होतं, मला तसं तसं होतं, ही अडचण आहे, ती अडचण आहे, काय करावं लागेल. असं जर विचारलं तर काहीतरी कोणीतरी तुम्हाला सांगणारच आहे. डॉक्टर का गेले आणि तुम्ही म्हटले आमचं डोकं दुखतंय, डॉक्टरनी चेक केलं, डॉक्टर म्हणतं काही झालेलं नाही. आता काही झालेलं नाही, तुम्ही फी द्याल का त्याला? तर काही झालेलं नाही, मग कशाला पैसे द्यायचे तुम्हाला? तो डॉक्टर तुम्हाला घाबरवतो. डोकं दुखतंय ना, काहीतरी भयंकर आजार झाला आहे, तुम्हाला एक्सरे काढावं लागेल, MRI काढावं लागेल, असं करावं लागेल, तसं करावं लागेल. 2-4 हजारात तो हे करतो आणि सर्व झाल्यानंतर काहीच झालं नाही असं नाही म्हणत. तो गोळ्या देतो, साधारण का असे ना, तो 4 दिवसांनी या, गोळ्या खाल्ल्यानंतर बरं वाटलं का? आपण म्हणतो बरं वाटलं, हां बरं वाटलं. मग त्या गोळ्या दिल्या म्हणून बरं वाटलं. आपल्याला ऑलरेडी काहीच झालेलं नव्हतं, परंतु आपण घाबरलो म्हणून पैसा दिला. पोलीस असेल, वकील असेल किंवा डॉक्टर असेल आणि भोंदू साधू असतील का जे भगत म्हणून काम करतात, ब्राह्मणत्व स्वीकारून काम करतात, कपडे तर साधूचे परंतु धर्माव्यतिरिक्त अधर्माचं काम करतात, ते तुम्हाला घाबरवतात. आणि घाबरून काय करतात? तुमच्या खिशातले पैसे काढून घेतात. तुम्ही थोडी का अडचण सांगितली का तुम्हाला लगेच ते लिस्ट सांगतात, हे होईल, ते होईल, ते होईल, असं झालेलं आहे, तसं झालेलं आहे, मूळ पुरुषाची पीडा आहे किंवा आणखीन काय पितृदोष आहे, तुमच्या घरामध्ये काहीतरी बाहेरचंच केलेलं आहे, असं काहीतरी घाबरून तुम्हाला कामाला लावतील आणि धर्मापासून तुम्हाला ते गेलेले तुम्हाला बी घालवण्याचा प्रयत्न करतील. समाजामध्ये काय असतं माहिती आहे का? मला कोणीतरी जोडी पाहिजे ना, आणि म्हणून मी जोडी करत राहतो. एक अशीच व्यक्ती असते, त्याचं नाक कापलं जातं. त्याचं नाक कापल्यानंतर आता त्याला वाटतं की माझं तर नाक कापलं. आपण म्हणतो ना याचं काही नाक कापलं, याचं काही नाकच नाही राहिलं, आपण म्हणतो की नाही. अपमानास्पद गोष्ट. तो म्हणतो आता झालं आहे, परंतु आता हे सांगायचं कसं? अपमान होईल, समाजात नाक नाही राहिलं, आपल्याला फिरता येणार नाही. मग तो आयडिया करतो, थोडासा बुद्धिवादी असतो तुमच्यासारखा. तो म्हणतो आपल्याला काहीतरी जोडी करावं लागेल. आपल्याला जोडी जर केला तर मग आपलं थोडंसं जरा वाचल. तो दुसऱ्याला काय सांगतो, अरे नाक मी स्वतःहून कापून घेतलं आहे, ते काही आपोआप नाही कापलं. म्हणे का बरं नाही कापलं? नाक होतं तोपर्यंत मला देव दिसत नव्हता म्हटलं. नाक ही अडचण होती म्हटले, मी नाक कापलं, देव मला लगेच दिसायला लागला. ते समोरच्याला, शेजारच्याला काय वाटलं, याला भारी काम आहे, त्याच्यासाठी तर मी धार्मिकता करतोय, भक्ती करतोय, दररोज सकाळ संध्याकाळ स्मरण करतोय, देव दिसत नाही आहे, देव दिसावा म्हणून यांनी नाक कापले. जर मी नाक कापलं तर माझलाही बी देव दिसेल.
तोही स्वतःचं नाक कापून घेतो. नाक कापून घेतो पण त्याला काही देव दिसत नाही. मग त्याच्या लक्षात येतं आपल्याला फसवलं. तो म्हणतो मला फसवलं तू, मी आता समाजाला सांगेल का तू मला फसवलं, हे काही सांगू नको म्हणे, कारण तू फसला आहे. तसंच मी पण फसलो होतो, आता तू सर्वांना असंच सांगत फिर म्हणे. आणि आपल्यासारखे 5-50 झाले की मग आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, उथळमाळ्यासारखं आपल्याला फिरता येईल म्हटले. तसं आपल्या सारी अडचणी निर्माण झाल्या. आपल्यासारखे सारे दिसत आहे, हे नाही करत तर मग आपण कशाला करायचं, तो नाही करत आपण कशाला करायचं. तो तर माझ्या अगोदरचा उपदेशी आहे, तो तर खूप अभ्यासू आहे, खूप ज्ञानी आहे, तो तर खूप पदयात्रा करतो, खूप स्थानं करतो, परंतु त्याला ते लक्षातच येत नाही आहे का वेळ निघून गेलेली आहे, आपलं नाक कापल्या गेलेलं आहे. तो जोडी करतो, अरे काही नसतं. तसं इथं बी आपल्यासारखेच आपण बी काम करतो, संसार करतो, पैसे मिळवतो, तसे साधू लोक बी तसेच करतात. काय फरक पडतो, फक्त कपडे बदलेत राहतात. परंतु असं नाही आहे. परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने टाकलेलं एक पाऊल ते सुद्धा परमेश्वराला 10 पावलं आपल्यापर्यंत घेऊन येत असतं. आणि म्हणून आपल्याला नाक कापायचं व्हायचं की परमेश्वराच्या प्राप्तीचं व्हायचं आपण ठरवायचं. समाजामध्ये असे लोक भरपूर दिसतील तुम्हाला, घाबरवणारे असतील, मनामध्ये भीती निर्माण करणारे असतील, तुमच्या अज्ञानाचा तुमच्या मजबुरीचा फायदा उचलणारे असतील. परंतु तुम्हाला परमेश्वराने बोध दिलेला आहे, जीवदेवता प्रपंच परमेश्वर कळालेला आहे. आणि हे कळाल्यानंतर परमेश्वराने ज्या नामाचा अभिमान घेतला ते नाम तुमच्या हातात आहे, तुमच्या मुखात आहे. आत्ताच पुष्करनी सांगितलं नामाचं किती मोठं महत्त्व आहे. नामाने अभिमान येतो, नामाने साह्य होतं, नामाने वेद होतो, नामाने बोध होतो, नामानेच प्राप्ती होते. जर सर्व काही नामाने होतं ते नाम जर तुमच्याकडे आहे, परंतु ते नाम स्वीकार कधी पडतो, जेव्हा त्या लिस्टमध्ये नाव येतं. तुम्हाला मतदान कधी करता येईल, मतदार यादीत नाव असेल तर. नाही तर तुमच्याकडे किती आयडेंटिटी कार्ड असेल याला काय. स्वतः सरपंच जातो, अहो आमच्याच गावचा आहे, ओळखीचा आहे, म्हणते नाही सरपंच तुमची ओळख चालणार नाही, याचं मतदार यादीतच नाव नाही, त्याच्यामुळे याला मतदानच करता येणार नाही. तसं परमेश्वराच्या यादीत नाव जाण्यासाठी आपला आचार, आपली आदर्शता, आपली विचार, आपला जीवनातला बदल आपल्याला करून घ्यावा लागेल. अन्यथा आपण काही उपयोगाचे राहणार नाही. त्याच्यासाठी परमेश्वराची कडून आपल्याला परमेश्वर तर पाहिजे. असा कोण माणूस आहे इथं की ज्याला परमेश्वर पाहिजे नाही आहे? प्रत्येकाला परमेश्वर पाहिजे. मग मला पाहिजे परमेश्वर. मग परमेश्वर जर पाहिजे तर मग परमेश्वराने सांगितलेलं ते करावं लागेल की नाही. परंतु आपण भोळ्याची आशा करतो. काक शुक्राच्या दृष्टांतातून परमेश्वराने आपल्याला खूप सुंदर शिकवलेलं आहे, सांगितलेलं आहे, समजावलेलं आहे. काक म्हणजे कावळा, शुकर म्हणजे डुक्कर. तुम्ही कधीतरी पाहिलेला असेल, तो कावळा घाणीवर बसतो, ती घाण लगेच खात नाही, ती वरची घाण बाजूला करतो चोचीनं आणि आतमध्ये टाकून ते खात असतो. डुक्करसुद्धा वरचं बाजूला करतो आणि तोंड आतमधून खुपसून खातो. त्याची मानसिकता काय माहिती का, मी चांगलं खातोय. आता चिखलामध्ये चिखलच राहणार आहे, घाणीमध्ये घाणच राहणार आहे. काही वेगळं आहे का, वरचं काय ना आतलं काही फरक आहे का? परंतु त्यांनी त्याची मानसिकता धरलेली आहे. तशी आपण काय मानसिकता केली, आपण संसारात आहे ना, या संसारातच स्मरण करायचं, चिंतन करायचं, विडे व्हायचे, कधीतरी स्थानाला जायचं, क्रिया करायची, आपल्याला देव भेटल. परंतु संसार परमेश्वराने अस्थिर सांगितलेला नाही. अस्थिर संसारामध्ये स्थिरतेकडे नेण्याचा जो आपण प्रयत्न करतोय ते पापाला दुःखाला मूळ आहे. त्यातून आपल्याला बाहेर पडावं लागेल. संसार आपल्याला सोडावा लागेल. संसार आपल्याला सोडत नसतो, तो कधीच सोडत नसतो. त्यांनी तुम्हाला आता घट्ट पकडलेलं आहे. आणि संसार सोडणं म्हणजे काय, लगेच जंगलात जाणं. आजकालची परिस्थिती तशी आहे काय? कोण गेलं का जंगलात? आम्ही नाही गेलो. तुम्हाला कसं काय आम्ही म्हणू का जंगलात जाणं? जंगल राहिलं तरी कुठं. खूप सोपं झालेलं आहे आता, खूप अवघड विषय नाही. पण ती वासना, ती हाव, परमेश्वर म्हणतो होईल का नाही होईल, हाव तर धर, इच्छा तर ठेव, वासना तर कर, संकल्प तर सोडून पाय, तुला सहाय्य होतं का नाही पाय. परंतु आपल्या मनामध्ये भीती आहे. एक साधू असतात गावामध्ये, आणि त्या गावामध्ये ते साधू जे असतात त्यांचा एक शिष्य असतो. ते म्हणतात बाबा कधी बी आलो का मस्त स्वस्त बसलेले असतात, काही टेन्शनच नाही त्यांना. मस्त वाचन असतात, काहीतरी लिखाण करत असतात, स्मरण करत असतात. आपल्याला किती टेन्शन आहे. घरी गेलं का बायकोची किटकिट, मळ्यात गेली का नोकरांची किटकिट, बाजारात गेलं का भावाची किटकिट, भाव माल भेटत नाही ना भावाला, किंवा मग मळ्यात गेलं का बांधच कोरलेला दिसतो, किती डोक्याला ताण आहे, वादच वाद आहे, भांडणंच भांडणे. आणि त्याच्यामुळं मला टेन्शन आहे, स्ट्रेस आहे. बाबाला आपण काहीतरी शिकून घेऊ, बाबाला काहीतरी विचारू म्हटले. तर आलं बाबांकडे, विनंती केली, बाबाला म्हटले बाबा मला तुमच्यासारखं स्वस्त व्हायचं, मस्त व्हायचं. मग काय हरकत नाही म्हणे, मला काहीतरी शिकवा म्हणे येत जा दररोज. आता तो दररोज लालच आहे ना, स्वार्थ आहे. चला बाबासारखं आपल्याला होता येईल, मस्त आहे,
काय हरकत नाही, दररोज तो यायला लागला बाबाकडे. आता वर्षभर बाबांनी त्याला शिकवलं, हे शिकव, ते शिकव, ते शिकव, हे ज्ञान दे, ते ज्ञान दे, याचं पाठांतर करून घे, त्याचं पाठांतर करून घे. वर्ष झाल्यानंतर बाबा म्हणतो जे बी शिकवायचं ते शिकवलं, आता संपलं म्हणे शिकवून. झालं म्हणे, हो झालं म्हणे. नंतर यार भारी काम झालं, स्वस्त झालो, मस्त झालं, आता काय टेन्शनच नाही. टेन्शन नाही, अशा आनंदात तो घरी जातो. घरी गेल्याबरोबर बायको म्हणते तुमच्या डोक्यात काय पाणी झालं का, सकाळपासून कुठं फिरताय म्हणे, घरातला गॅस संपला, किराणा संपलाय, पोरांची फी भरायची म्हणे, हे कोण भरलं म्हणे, तुमचा बाप भरल काय. असे म्हणणारे आपल्याकडे आहे आत्ता, कोणी कबूल करणार नाही. त्याला आलं टेन्शन. म्हणले बाबांनी आपल्याला वर्षभर शिकवलं, पण ते टेन्शन तर काही गेलं नाही, आणि याच्यासाठी तर आपण बाबाकडे जात होतो दररोज. बाबांनी काहीतरी आपल्यापासून लपवलं. बाबाला टेन्शन येत नाही ना, आपल्याला तर टेन्शन आलं, याचा अर्थ बाबांनी काहीतरी शिकवायचे विसरले. रागारागात परत बाबाकडे, बाबा मला म्हणे तुम्ही मला काहीतरी लपवलं, शिकवलं नाही म्हणे. काय झालं म्हणे, अहो मी कशासाठी शिकवत होतो, कशासाठी तुमच्याकडे येत होतो, घरी गेल्यानंतर मोठं टेन्शन येऊन गेलं म्हणे, मला हे जीवन नको असं वाटायला लागलं, तुम्ही काहीतरी लपवलं होतं म्हणे. हा बरोबर आहे म्हणे, लपवलं, माझ्या लक्षात नाही आलं, लपवलं नाही म्हणे, मी विसरलो, उद्या सकाळी 10 वाजता तुला मी शिकून टाकतो म्हटलं. शिकून टाकतो असं म्हटल्यानंतर बघा म्हणे मी तर बोललो होतो. आता दुसऱ्या दिवशी सकाळी हा 10 वाजता चालला. मंदिराकडे जात असताना मंदिराच्या बाहेर एक खांब रोवलेला असतो. त्या खांबाला त्या बाबांनी पकडलं आणि जोरजोरात काय ओरडताय की मला या खांबापासून सोडवा, मला खांबापासून सोडवा. लोक सारे गाव गोळा झाले की बाबा कधीच आवाज येत नाही बाबाचा, अत्यंत शांत, आपलं आपलं काम भलं, आपला देव भला, आपलं स्मरण भलं, आपलं चिंतन भलं, आणि बाबा आज का ओरडू राहिले. सारं गाव गोळा झालं. म्हणे मला खांबापासून सोडा, खांबापासून सोडा. कोणाची हिंमत होईना बाबापर्यंत जायला. तो त्याचा शिष्य येतो. त्याने हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर तो म्हणतो बाबांनी खांबाला धरलेलं आहे, बाबाच म्हणते मला सोडवा. ते बाबाजवळ गेले. म्हणे बाबा तुम्ही खांबाला धरलेलं आहे म्हणे, तुम्हाला आता खांबापासून सोडायचं कसं काय. बरं म्हणे, हेच तुला शिकवायचं होतं म्हणे. आता तू जर त्याला धरलेलं आहे तर ते सुटणार कसं म्हटले, तुला सोडावं लागेल. आणि आपल्या तर साऱ्या जबाबदाऱ्या संपलेल्या आहे ना, आपण सोडायचं कामच करत नाही. आपण म्हणतो आज चिर घ्यायचं आहे, नातीचं लग्न करायचं आहे, नाताचं लग्न करायचं आहे, यांना काय कळतंय. आणि नाताचं नातीचं लग्न ठरून एंगेजमेंटची तारीख कितीतरी म्हातारा मात्रीला कळत नाही, दुसऱ्याकडून भावबांधाकडून कळतं. आणि मग ती तनतन करून फनफन करून काय उपयोग राहतो, नावीलाज होऊन जातो. तर आपण आपलं जीवन ओळखलं पाहिजे, समजलं पाहिजे, आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी इच्छा दिली पाहिजे, इच्छा केली पाहिजे, वासना केली पाहिजे. आपल्याला परमेश्वराने खूप मोठी संधी दिली. यदा कदाचित तुम्ही धर्मात नसते, तुम्हाला बोध नसता, परमेश्वराचं नाम नसतं, तुम्ही काय केलं असतं, जे इतर लोक करतात तेच तुमचं जीवन आयुष्य कसं तरी कंठायचं, आजचं उद्यावर, उद्याचं परवावर. पण इथं संधी आहे ना तुम्हाला, ही संधी जी परमेश्वराने तुम्हाला दिली, त्या संधीचं सोनं जर तुम्हाला करता आलं तरच परमेश्वराची प्राप्ती तुम्हाला करता मिळवता येईल. आता काही लोक म्हणतात 10 गेले 5 राहिले बाबा, आमचं कशाने होईल. पण आपला एखाद्या वेळेस हात मोडला तर आपण दुसरा हात मोडून गळ्यात बांधतो का, दुसऱ्या हाताने काम करतोच ना. तसं जरी परमेश्वराची प्राप्ती आपल्याला नाही झाली पण आपण नरकात जाणार नाही, चतुर्विधीला जाणार नाही. हा सर्वात मोठं परमेश्वराने आपल्याला अभय दिलेलं आहे. ते अभय मिळवण्यासाठी, त्या परमेश्वराच्या रस्त्यावरती जाण्यासाठी आपल्याला त्यागाशिवाय पर्याय नाही. तो त्याग करायचा असेल तर ती वासना करावं लागेल. ती वासना निर्माण करून आपल्याला पुढं जावं लागेल. आपल्यामध्ये जीवनामध्ये बदल करून घ्यावा लागेल. हा बदल परमेश्वराला अपेक्षित आहे. तो बदल जर आपण करत नसेल आणि करता आपल्याला येत नसेल तर आपल्याला परमेश्वराचा बोध भेटून, नाम भेटून काही उपयोग नाही. जे अन्य लोक आहेत तुमच्यातून तुमच्यात काहीच फरक नाही. मग त्यांना जे भेटणार आहे तेच तुम्हाला भेटणार आहे. कारण जे सांगितलं आहे, एखादा मुलगा शाळेत गेला, वर्षभर शाळेत गेला, अभ्यासही केला, परंतु परीक्षेला नाही बसला तर, ज्यांनी कधीच अभ्यास नाही केला तो परीक्षेला बसला तरी नापास होणार, हा परीक्षेला नाही बसला तरी नापास होणार. त्याच्यात आणि याच्यात फरक काय राहिला. तसं त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक नाही राहिला. त्याच्यामुळे यातून जर तुम्हाला पुढं पळायचं असेल, पुढं सरकायचं असेल तर त्यागाशिवाय पर्याय नाही. तत्त्वज्ञान खूप मोठं आहे, परंतु तुमच्या मनामध्ये काही शंका निर्माण होती नाही, तुम्ही काही प्रश्न विचारते नाही. प्रश्न जर विचारले तर तुम्हाला यावरती अधिक निरूपण आम्हाला करता येईल. अनेक वेगवेगळ्या गोष्टी बोधकथेतून मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करू शकतो, समजावून सांगू शकतो. ज्या अडीअडचणी, ते अडथळे, त्यावरती मात कशा करता येतील. आज जी अडथळे, जी अडचण आहे तीच मागच्या सृष्टीमध्ये तुम्हाला होती. त्याच्यामुळं मागची सृष्टी गेली, मागचा जन्म गेला, नुसता गेलाच नाही तर ह्या जन्मात यायच्या अगोदर कितीतरी जन्म आपण फिरून आलोय. आपण डुक्कर झालो, बैल झालो, म्हैस झालो, गाय झालो, कितीतरी प्राणी भोगून इथपर्यंत आलेलो आहे आपण.
उपदेश एवढा सोपा नाही. उपदेश ज्यावेळेस आपल्याला परमेश्वरांनी म्हणजे बोध आपल्याला परमेश्वरांनी दिला, त्या परमेश्वरांनी बोध देताना आपल्याला 5-5 देवतेचे चेष्टकत्व होते. आपले कर्माची चाल होती, ती कर्माची चाल थांबवली, 5-5 देवतेचे चेष्टकत्व थांबवले आणि मग परमेश्वरांनी आपल्याला बोधाचं संक्रमण केलं. तो बोध देताच मग आपल्याला जीवदेवता, प्रपंच आणि परमेश्वर कळाला. एखादा मंत्री जाणार असेल ना, ते मंत्री जायच्या वेळेस सारी ट्रॅफिक कशी जाम करतात, सारे रस्ते बंद करतात, ट्रॅफिक क्लिअर करतात. त्या मंत्री गेल्यानंतर मग ते सारं चालू होऊन जातं. तसं आपलं कर्माची ट्रॅफिक, देवतेच्या चेष्टकत्वाची ट्रॅफिक ही सर्व परमेश्वर थांबवतात आणि मग आपल्याला बोध देतात. बोध एवढा सहजासहजी आपल्याला भेटलेला नाही. त्या बोधाची किंमत ओळखा. मी काल तुम्हाला सांगितलं, तुम्ही किती एखाद्याला खूप तत्त्वज्ञान अभ्यासाला दिलं त्याला बोध होईल याची काही गॅरंटी नाही. एखाद्यासमोर किती तत्त्वज्ञान तुम्ही सांगितलं त्याला बोध होईल याची काही गॅरंटी नाही. परमेश्वर स्वामी श्री चक्रधरांच्या सन्निधानात असे कितीतरी भक्त होते का ज्यांना बोध नव्हता, पण ते दर्शनीय होते. फक्त दर्शन करायला यायचे आणि निघून जायचे. काही वेदवंत होते म्हणजे आवडी, त्याच्यानंतर काही बोधवंत होते, त्याच्यानंतर काही अनुसरलेले फक्त 11 जीव परमेश्वराला, आणि त्यांच्यापासून आचार्यांच्या निमित्ताने माध्यमातून आपल्यापर्यंत धर्म आलेला आहे, परमेश्वर कळालेला आहे, परमेश्वराचा बोध आलेला आहे. आता आपण दर्शनीय आहोत, वेदवंत आहोत, बोधवंत आहोत का अनुसरले आहोत, परमेश्वर प्राप्ती पाहिजे की नाही पाहिजे हे मात्र आपल्याला ठरवावं लागेल. हा हेतू आपला स्पष्ट करावा लागेल, हा ध्येय आपलं क्लिअर करावं लागेल, तेव्हा परमेश्वर प्राप्तीपर्यंत आपण पोचू. अन्यथा हे जीवन एवढं सोपं नाही आहे. असे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कितीतरी अनुभव घेतलेले, कितीतरी चढ उतार पाहिलेले, कितीतरी संकट पाहिलेले, आणि त्यातून तुम्हाला कितीतरी त्याचा वीटपण आलेला आहे, त्रस पण निर्माण झालेला आहे. परंतु त्रस निर्माण होऊन बी काय करावं हा प्रश्न पडतो. परंतु परमेश्वराने संधी दिलेली आहे, संसाराचा त्रस निर्माण झाला पाहिजे. भीती असावी ती नरकाची. आपल्याला नरकाची भीतीच नाही. आपल्याला वाटतं चाललंय आज मस्त मजा. ते एक किडा असतो, शेणातला किडा, आणि त्याची मैत्री कोणाबरोबर होते, गुलाबावर जे भुंगा फिरतो ना त्याच्याबरोबर मैत्री होते. ती मैत्री झाल्यानंतर तो भुंग्याला काय वाटतं की हा काय शेणात पडतोय, लोळतोय, घाण, आपला मित्र, याला जरा आपण चांगल्या ठिकाणी नेऊन झोपू, जरा त्याला मस्तपैकी सुख देऊ. म्हटले मित्रा तुला अशा ठिकाणी घेऊन जातो का तू मला आयुष्यभर विसरणार नाही. म्हटले चालेल, आता तू माझा मित्र आहे, तू मला नेतोय, काय हरकत नाही. त्यांनी त्या किड्याला उचललं, गुलाबाच्या फुलावरती ठेवलं. रात्र झाली, ते गुलाबाचं फूल बंद झालं आणि रात्रभर त्याला वाटलं का आता मस्त आराम करील, सकाळी मला आशीर्वाद देईल, त्याला सुख वाटल. तो पण रात्रभर तो किडा तिथं वळवळत होता, त्याला झोपच आली नाही. तो म्हणतो काय नालायक, मित्र मित्र म्हणून मला तो दुश्मन निघाला, या घाणीमध्ये कुठं आणून टाकलं मला. कारण त्याला सवय कशाची होती, शेणाची. तर सकाळी आल्यानंतर याला वाटलं आता आपल्याला हा शाबासकी देईल. त्या गेल्यानंतर तो किडा त्याला शिव्या द्यायला लागला, काय दुश्मन आहे म्हणे, तू मला कुठं आणून टाकलं म्हणे, रात्रभर झोपलो नाही म्हणे. मग त्याच्या लक्षात आलं की हा होता कुठं ना आपण आणला कुठं. परमेश्वराने आपल्याला, आपण होतो कुठं, आपल्याला आणलं कुठं आपल्याला लक्षात येत नाही, आणि आपल्याला न्यायचं कुठं हे पण आपल्याला लक्षात येत नाही. परमेश्वराला आपल्याला स्वतःचा आनंद द्यायचा आहे. निरुश्वर जीवाला म्हणजे निरानंद जीवाला आपल्याला परमेश्वराने आनंद द्यायचं ठरवलं आहे, परंतु आपल्याला ते लक्षातच येत नाही. आपल्याला ते लक्षात न आल्यामुळं आपण काय करायला पाहिजे आपल्या लक्षात न आल्यामुळं आपलं जीवन कितीतरी वाया गेले, आत्ताही वाया जातील. नाहीतरी आपल्या हातात काही नाही राहिलं. उद्या कधी कोणाचा अटॅक येईल सांगता येत नाही. आपण सकाळीच म्हणून कालच भेटले, कालच फोन झाला, काय कोणाची कधीच काही गॅरंटी नसते. आजचा दिवस तुमच्या हातात आहे, उद्याचा दिवस तुमच्या हातात नाही, उद्याचा क्षण तुमच्या हातात नाही. आज मी या बोलतोय ना, तर दुसऱ्या मिनिटाला माझं काय होईल माझी गॅरंटी नाही, कोणीच कोणाची गॅरंटी घेऊ शकत. त्याच्यामुळे बोध आपल्याला भेटलेला आहे, त्याच्यासाठी चिंतन स्मरण असं करायचं का त्या परमेश्वरापर्यंत पोचलं पाहिजे. परमेश्वराने त्याच्यासाठी सुद्धा सुंदर असे दृष्टांत आपल्याला सांगितलेले आहे. त्या दृष्टांतातून आपल्याला लक्षात येईल, त्या माध्यमातून परमेश्वराचं स्मरण करता करता आपण परमेश्वरासारखं होऊन जाऊ. भिंगुरटीचा दृष्टांत, एक भिंगुरटी असते, ती आळीला घेते आणि तिला टोच मारते, टोच मारून तिच्या त्या घरामध्ये नेते आणि ते लिंपून टाकतं. आता त्या आळीला तिनं टोच मारल्यामुळं इतकं दुःख होतं, तिला इतका वेदना होतात, ती इतकी चिंतन करते ती भिंगुरटी, परत येईल मला परत टोचेल, परत येईल मला परत टोचेल, मला वेदना होतील, दुःख होईल. एवढं चिंतन करता करता तिला पंख फुटतात, ती भिंगुरटीसारखी होते.
तसं परमेश्वराचं स्मरण करता करता परमेश्वरासारखं आपण कधी होऊ आपल्याला सांगता येत नाही, परंतु ते स्मरण करण्यासाठी आपल्याला आवड लागते, तो परमेश्वर कळावा लागतो, समजावा लागतो आणि तो त्यागातून निर्माण झाला पाहिजे. आपल्याला त्यागाची वृत्तीच राहिलेली नाही आहे, अभिलाषा निर्माण झालेली आहे. मग ते तुम्ही काय ना आम्ही काय. अभिलाषा कपड्यांनी अभिलाषा निर्वत नसते. कपडे घातले म्हणजे आमची अभिलाषा गेली असं नाही आहे. जीव इथून तिथून सारखाच. तुम्हाला अष्ट स्वभाव आहे, आम्हाला अष्ट स्वभाव आहे. आमच्यावर ते कार्य करतात, तुमच्यावर ते कार्य करतात, पण आम्ही त्याच्यावरती आता कसं कंट्रोल करायचं आणि कसा संयम ठेवायचा ही आमची साधना आहे. परंतु ती साधना आम्हाला नाही जमली तर तुमच्यात आणि आमच्यातही काही फरक नाही राहिला. त्याच्यामुळे जे तुम्हाला नियम आहे तेच आम्हाला नियम आहे. आम्ही थोडंसं कॉलेजचे विद्यार्थी झालो, तुम्ही शाळेचे विद्यार्थी. तुम्हाला कॉलेजला आल्याशिवाय पर्याय नाही. कैवल्यदानाची डिग्री जर मिळवायची, परमेश्वराची प्राप्ती करायची, या नरकात जायचं नाही आहे, तर तुम्हाला पुढं सरकावत लागेल. आणि तो सरकणं म्हणजेच बदल करणं. तो बदल आपल्या विचाराचा असेल, आपल्या आचाराचा असेल, आपल्या त्यागाचा असेल. आणि तो त्याग आपल्याला कसा केव्हा कसं करता येईल नियोजन, विचार आपल्या साधुसंतांकडून, आपल्या गुरुजनांकडून मार्गदर्शन घेऊन त्यावरती आपल्याला चालायचं आहे. तर कोण कोण आता संकल्प सोडतं सांगा बरं. सोडतं का नाही? कोणीच नाही. आई हात टाळ्या वाजवा आईसाठी. अजून आई तुला जोडी लागेल ना तिकडे गेल्यानंतर गप्पा टप्पा मारायला. तुझी एखादी मैत्रीण नाही का, तिला जोडी कर ना. अजून कोण आहे? हा ती बा आई पण आली बघा. बापू दादा आहे ना, हां त्यांनी हात वर करा ना म्हणजे समजेल बा ते पण करतायत. 3 अजून म्हाताऱ्या कोताऱ्या तर खूप दिसत आहे मला. यांचे नाता नातीचे लग्न बाकी आहे का? आजची रात्री चीर घालायचा बाकी आहे का? हां टेन्शन घेऊ नका. देवाचा होऊन पहा, मग देव पहा कसा नेतो. जबाबदारी देवाचं झालं का देवाची. जसं बघा एखादी मुलगी असते, मुलीचं आईवडील काय करतात, योग्य वयात आल्यानंतर लग्न करतात. तिला तर लय लाड कोड कौतुकाने वाढवलेलं असतं ना. आता वाढवड कौतुकाने वाढवलेलं राहतं, परंतु तिला ते वेळ आल्यानंतर लग्न करावंच लागतं. ती समाज व्यवस्था आहे. आता ती एका नवऱ्यासाठी काय करते, 5 जणांचा त्याग करते. आई वडील मामा काका नाना भाऊ बहिणी त्याग करते की नाही. तिथं गेल्यानंतर किती बी खर्च केला आणि किती हुंडा दिला तर काही चांदीचं ताट राहतं का तुमच्यासाठी. तिथं जे पटाटे जे त्रास आहे तो होणारच आहे. आता तुमचे दिवस गेले, तुम्हाला त्रास होता सासूसायचा. आता सासायला टेन्शन आहे आमची सून कशी येणार आहे. बदलला आहे, विषय बदलला आहे, परिस्थिती बदलली आहे. आता बायांना टेन्शन असतं येणारी सून ती चांगली असेल का नसेल. पूर्वी कसं असं सासू चांगली आहे का नाही. तिथं गेल्यानंतर सासूरवास, पण ती एका नवऱ्यासाठी सर्वांचा सासूरवास सहन करते की नाही. परमेश्वर म्हणतात मी तर नित्यपती आहे, या जगाचा पती आहे. मला प्राप्त करायचं तर या जगाला सोडावं लागेल आणि जगाचा त्रास घ्यावा लागेल, जगाचा जाच घ्यावा लागेल. परंतु आपल्याला जाचं बी नाही. आता परमेश्वराचा ती मुलगी एवढी का सहन करते. 5 जणांना का तिने सोडलंय, 5 जणांचा का जाच सहन करते, तर त्या नवऱ्याने तिची जबाबदारी घेतलेली आहे. आपण हे काय म्हणतो, पाहून घेतील ते, आता टेन्शन नाही. ते असले म्हणजे आपल्याला भीती वाटत नाही. तसं परमेश्वराचं एकदा होऊन पहा. परमेश्वराने जबाबदारी घेतल्यानंतर टेन्शनचं काय घेऊन बसले तुम्ही. त्याच्यामुळं तो विचार नाही करायचा आहे. काय हरकत नाही. अजूनही बी कोणी विचार करू शकतं. संकल्प सोडणं म्हणजे काय लगेच दीक्षा घेणं, लगेच संन्यास घेणं असं काही विषय नाही आहे. आणि तुम्हाला जमत नसेल तर आपला आश्रम आहे, माझ्याबरोबर गाडीत जागा आहे, लगेच चला माझ्याबरोबर. परत तोंड फिरून पाहू नका. उलट 8-15 दिवस बाहेर गेले ना तर घरच्यांना बी आपली किंमत कळलं. आपली किंमतच त्यांना कळत नाही. म्हणते बहात्तरी बरी आहे घर सांभाळायला, घरात कोणी नसलं नाही तरी तुम्हाला काय. तुम्ही आता एक प्रयोग करा. घरी गेल्यानंतर काय करायचं, आता मी लय काम केलं, लय कष्ट केले, आता इथून पुढं मी काहीच काम करणार आहे. मी माझी देव गाठी स्मरण चिंतन करल, नाही तर दिवसभर मंदिरात जाऊन बसल, असं डिक्लेअर करा बरं. तरी तोंड वाकडे होतील. तुमच्यावर लय प्रेम आहे असं काही समजू नका. तुम्ही त्यांच्या कामाचे म्हणून तुमच्यावर प्रेम करणारे आहे ते. तुम्ही त्यांचे पोरं सांभाळतात, शाळेत नेऊन घालतात, घर सांभाळतात, बऱ्याच गोष्टी करतात, परंतु एक नरक तरी ते चुकू शकतात का. त्या नारद मुनीची गोष्ट तुम्हाला माहिती आहे. तो नारद मुनी काय करत होता आपल्या कुटुंबासाठी. त्यांनी 8 रांजण म्हणे खडे टाकून भरले होते, एवढे माणसं मारले. नाही काय वाल्या कोळी. तो नारद मुनी जेव्हा तिथं जातात म्हणले तू कोणासाठी करतो म्हणे, कुटुंबासाठी. पण ते आहे का सहभागी म्हणे.
म्हणे का नाही होणार? म्हणे जाऊन विचार, मी इथंच आहे, मी काही जात नाही, घाबरू नको. ते गेल्यानंतर ते काय म्हणतात की तू आमची ड्युटी म्हणून करतोय, आम्ही तुझ्या पापामध्ये काला धनी हो. तसं आपण आपल्या मुलांचं लग्न केलं, जबाबदारी सांभाळली, जे बी कष्ट करायचे, जे बी काम करायचे ते केलं. आता त्यांच्या पोरांचे ते पाहतील, करतील, काय अडचण आहे. परंतु आपल्याला त्यांचं टेन्शन आहे, ते आपल्याला विचारायला तयार नाही. मग एकदा जो विचारतोय आपल्याला, देव विचारतोय ना, देव काळजी करतोय ना, देवाला टेन्शन आहे आपलं का हा जीव नरकात जायला नको, दुःखात जायला नको. आपलं दुःख परमेश्वराला पावत नाही, म्हणून परमेश्वराने सृष्टी निर्माण करून आपल्याला सृष्टीत आणलं आणि स्वतः अवतार घेऊन आपल्याला बोध दिलेला आहे. जो देव आपला विचार करतो त्याचा आपण विचार करा. जे आपला विचार करती नाही आहे त्याचा विचार कशासाठी करायचा ना? आतापर्यंत तुम्ही तो विचार केलाच ना. आता स्वतःचा विचार करा, स्वतःच्या हिताचा विचार करा. जेव्हा तुम्ही स्वतःचा विचार कराल तेव्हा परमेश्वर प्राप्त व्हायला आपल्याला अजिबात वेळ लागणार आहे. आपल्याला स्वतःचं हित आपल्याला कळत नाही, जीवाला स्वतःचं हित कधी समजत नाही. म्हणून या धर्मात येणं एवढं सोपं नाही. सर्वात मोठं आव्हान आहे. आयऱ्यागायऱ्याचं कामच नाही, कोणाचं आयऱ्यागायऱ्याचं काम नाही इथं येणं. हे सर्वात मोठं आव्हान आहे, सर्वात मोठं चॅलेंज आहे. कारण जग एकीकडे आणि हे भलतीकडंच आहे. मान भाऊ बघा, सारे लोक काय काय करतात आणि आपला वेगळा झेंडा असतो. माझा देव स्वामी श्री चक्रधर, माझा देव श्रीकृष्ण महाराज. तुम्ही काही करा, कर्मकांड करा, म्हणजे तुम्ही नागपंचमी करा, पोळा करा, लक्ष्मी पूजा करा, अजून काय काय सण करा. आम्ही काय करू? आम्ही फक्त आमच्या देवाची भक्ती करू, आहे का नाही? तुम्ही वट सावित्रीला पूजा, पण आम्ही आमच्या देवाचं पूजन करू. इथं एका मिनिटाचं जमत नाही, इथं 7-7 जन्माचं गॅरंटी घ्यायला निघाले. लाज काज, त्याला काही अर्थ नाही. ही संस्कृती आहे, या संस्कृतीलाच लोक धर्म समजून घेतला आहे. संस्कृतीचा पाठीमागचा उद्देश वेगळा असतात. नागपंचमी का केल्या जाते? तर शेतकऱ्याचा मित्र नाग आहे. कारण शेतकऱ्याला जे अपायकारक जे आहे ना, उंदीर वगैरे, त्याचं खाद्य आहे, ते खाद्य करून शेती वाचवतो, म्हणून नाग शेतकऱ्याचा मित्र आहे. आपला धर्म खूप प्रगल्भ आहे, हिंदू धर्म अत्यंत प्रगल्भ आहे, खूप मोठा विचारधारा आहे. ते एक ऋण फेडायचं त्या प्राण्याचं, म्हणून एक दिवस संस्कृतीनं त्याला दिलेलं आहे. नागपंचमी दिवस नागाची पूजा करताना इतर वेळेस नाग भेटल्यावर पूजा करतात काय? आपल्या घरी जो बैल आहे तो 364 दिवस काम करतो, त्याचंसुद्धा ऋण फेडायसाठी एक दिवस आपण त्याला बैल पोळा करतो. आपल्या घरात झाडू असतो ना, त्यालासुद्धा लक्ष्मी पूजेच्या दिवशी आपण किंमत देतो किंवा पूजा करतो. ऋण फेडण्याचे संस्कार आपल्यामध्ये आहे, प्रगल्भ विचारधारा आहे. परंतु तो काही धर्म नाही, ती संस्कृती आहे. ती संस्कृती जोपासली पाहिजे. परंतु परमेश्वर भक्तीतून आपलं जीवनाचं कसं हित करता येईल, आपल्या जीवनाचं कसं भलं करता येईल, याचा विचार करून परमेश्वराने जे सांगितलं आहे ते आपल्याला करण्याशिवाय पर्याय नाही, दुसरा पर्यायच नाही. मी एका ठिकाणी असं शिबिर होतं मुलांचं, मी सर्व लहान मुलांसारखं समजावत होतो. एक कॉलेजची मुलगी होती, अत्यंत हुशार. म्हणे बाबा, उपदेश घेतल्याशिवाय देव होणारच नाही का? दुसरा काही पर्याय नाही का? म्हणले काहीच पर्याय नाही बेटा. परमेश्वराकडून परमेश्वर जाणीजे, परमेश्वर पाविजे. परमेश्वराकडून परमेश्वर जाणवला जातो आणि परमेश्वराकडूनच परमेश्वराची प्राप्ती होते. दुसरा पर्यायच नाही आहे. जर दुसरा पर्यायच नाही तर तुम्हाला उपदेश घ्यावाच लागेल. उपदेश घेणं म्हणजेच परमेश्वराची भक्ती करणं, अनन्य भावे शरण येणं, कोणताही पर्याय नाही. तसं तुम्हाला आता ह्या मिनिटाला परमेश्वराची प्राप्ती करायची असेल, नरकात जायचं नसेल, दुःखात जायचं नसेल, तर हा एकच पर्याय, दुसरा काही पर्याय नाही. दुसरा पर्याय असता तर मग तुमच्यापर्यंत आम्ही का आलो असतो? तो पर्याय आम्ही शोधला असता, तो आम्हीसुद्धा स्वीकारला असता, मौज मजा करून जर देव भेटला असतात. परंतु पर्याय नाही, हा एकच पर्याय आहे. आणि म्हणून तुम्ही हा विचार करायचा, चिंतन करायचं आहे. ज्यांनी विचार केला, ज्यांनी चिंतन केलं, ज्यांनी हिंमत ठेवली, हिंमत सहजासहजी येत नाही. ज्या वयामध्ये तुम्ही संसार करत होते त्याच वयात तुम्ही परमेश्वराचं स्मरण केलेले, त्या वयामध्ये परमेश्वर व्हावा याच्यासाठी इच्छा व्यक्त केलेली आहे. आणि त्या वयामध्ये ती इच्छा व्यक्त करून क्रिया केली, त्या क्रियेचा स्वीकार झालेला आहे. म्हणून तुमच्या आज या वयामध्ये सुद्धा हिंमत झालेली की मला संकल्प सोडायचा, मला देव पाहिजे. ही हिंमत सहजासहजी आलेली नाही, याच्या पाठीमागं तुमची साधना आहे. कळत न कळत त्या परमेश्वराने तुमचा तो क्रियेचा स्वीकार केलेला आहे, म्हणून हिंमत आलेली. हिंमत कोणामध्ये येऊ शकत नाही. एवढंच सांगून सुद्धा सारं कळतंय, तुम्हाला कळतंय, पण वळतंय का? समजतंय, लक्षात येतंय सर्वांच्या, पण तरी हिंमत होते का? तर हिंमत हा क्रियेच्या स्वीकारानंतर होत असते. मग स्मरणाची क्रिया असेल, स्थानवंदनाची क्रिया असेल,
अन्नदानाची क्रिया असेल, कोणती तरी क्रिया अहेतुक परमेश्वर व्हावा, तोची भेटावा, तोची मिळावा यासाठी केलेली ती आस, त्यासाठी केलेलं दुःख, त्यासाठी केलेली प्रार्थना ती परमेश्वरापर्यंत पोचली आणि त्या पोचण्याचं फळ परमेश्वराने तुम्हाला हिंमत दिलेली आहे की आता तुला मी सहाय्य करील, प्रयत्न करी, दैवाचे सहाय्य. तुमचा प्रयत्न हा परमेश्वराच्या सहाय्यपर्यंत, परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपल्याला घेऊन जात असतो. कळतंय तर सर्वांनाच, समजतंय तर सर्वांनाच, लक्षात येतंय सर्वांनाच, परंतु त्यावर उठून चालण्याची हिंमत कोणामध्ये निर्माण होऊ शकत नाही. ती एक साधना कळत न कळत त्याच्याकडून घडलेली आहे आणि परमेश्वराने सुद्धा ती स्वीकारलेली आहे. म्हणून इथपर्यंत तुम्ही आलेले आहात तर काही हरकत नाही. उद्या संध्याकाळी, नाही तर मग उद्या संध्याकाळी संकल्प सोडून घेणार आहे, उद्या येऊच नका. असं करत असेल तर आत्ताच संकल्प लगेच. काय करायचं, या लगेच आत्ताच घेऊन टाकू. या मग, या बापू बाबा, या काका बाबा, ओ काका बाबा, तुम्ही बाबाचे आता. हां, चला, खूप खूप दंडोत प्रणाम सर्वांना. पुढच्या रविवारी भेटू आपण.